दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. नवी मुंबईतील कोपरखैरणे स्टेशनजवळ मनपानं अतिक्रमण विरोधी कारवाई करत 30 पेक्षा अधिक झोपड्या काढून टाकल्यात. या कारवाईत होणारा विरोध लक्षात घेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. मात्र मनपाची कारवाई अचानक थांबवावी लागली आणि पोलीस कारवाई सुरू झाली. याला कारण होतं ते अतिक्रमण हटवताना एकामागे एक गांजाच्या पिशव्या सापडू लागल्या. बालाजी चित्रपटगृहासमोर असलेल्या झोपडपट्ट्या काढून टाकण्यासाठी अतिक्रमण पथकानं ही कारवाई केली. कारवाई सुरू असताना झोपडीत राहणाऱ्यांनी व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. हा विरोध अपेक्षित असल्यानं पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र कारवाई करत असताना हळूहळू विरोध मावळू लागला आणि शिस्तीत कारवाई सुरू झाली. दरम्यान एका ठिकाणी झोपडी पाडू नये म्हणून एक व्यक्ती कमालीचा विरोध करत होती. पोलिसांनी त्या व्यक्तीला समजावून सांगितलं, मात्र त्याचा विरोध प्रखर होताना पाहून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी काही वेळासाठी कारवाई थांबवली आणि त्या व्यक्तीला पकडून झोपडीची झडती घेतली असता गांजाच्या छोट्या मोठ्या पिशव्या सापडू लागल्या. त्यात त्याने दडवून ठेवलेलं एक पोतही आढळून आलं. त्याची पाहणी केली असता त्यातही गांजा आढळून आला. पोलिसांनी अतिक्रमण कारवाई काही वेळ थांबवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि सर्व गांजा जप्त केला. प्राथमिक अंदाजानं 20 किलो गांजा असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली आहे. या कारवाईत एक जेसीबी, 4 डंपरचा वापर करत 25 पेक्षा जास्त कामगारांच्या मदतीनं 30 पेक्षा अधिक झोपड्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती विभाग अधिकारी सुनील कोठोले यांनी दिली. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.